नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता आतमध्ये येत असताना तिथे कोणी आहे का असा आवाज ती देते. तेवढ्यातच अभिजित मागून येतो आणि तिच्या मानेवर सुरा ठेवतो. तेव्हा ती ओरडण्याचा प्रयत्न करते, परंतु तो तिला म्हणतो की शांत बस, आवाज अजिबात करायचा नाही. आता मी जिथे बोलतोय तिथे गुपचूप माझ्याबरोबर चालायचं, नाहीतर हा सुरा तुझ्या मानेवरून फिरेल. तेव्हा भूमी घाबरलेली असते. ती म्हणते की कोण असेल हा? मला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतोय, तोच आहे का हा? तर इथे भूमी ही अशी किडनॅप होत असताना घरी क्षितिजा खूप रडत असते. आकाश तिला शांत करतो, म्हणतो की अगं बाळा, शांत हो ना, का रडतीयस तू? हिला काही भूक लागली आहे का? काहीच कळत नाही आहे. कदाचित हिला भूमीचीच गरज आहे. म्हणून मग तो मानसीला आवाज देतो आणि म्हणतो की मानसी, जरा प्लीज हिला बघ, ही खूप रडतीये. भूमी निर्माल्य टाकायला मागे गेली आहे ना, मी तिला घेऊन येतो. असं म्हणून तो तिथे मागे जातो आणि मानसी पिल्लूला शांत करत म्हणते की बाळा, शांत हो, का रडतीस तू इतकी? तिला ती गप्प करत असते. त्याच वेळेला मग आता अभिजित हा भूमीच्या मानेला आणि हात तोंडाला बांधून असतो आणि म्हणतो की गपचूप माझ्याबरोबर चल. तेव्हा मग भूमीला तो मागच्या बाजूने अगदी पुढून मेन गेटवरून घेऊन पण जातो. तिथे वॉचमन नसल्यामुळे भूमीला तो अगदी व्यवस्थितपणे घेऊन जाऊ शकतो. आता तो तिथून घेऊन जात असताना आकाश मागून येतो आणि आकाश खाली उतरतो. तेव्हा त्याला असं वाटतं की तिथे काहीतरी आहे, कोणीतरी होतं. तेवढ्यातच अभिजित भूमीला घेऊन गेलेला असतो. नंतर मग अभिजित हा तिथून भूमीला गाडीपर्यंत घेऊन जातो. आकाश विचार करतो की इथे आता कोणी होतं का, म्हणून तो पुढे पुढे चालत जातो आणि नंतर म्हणतो की जाऊ दे, कोणीतरी बाहेरचं असेल कदाचित, मी मागच्या बाजूला जाऊन भूमीला शोधतो. असं म्हणून तो भूमीला आता तिथून घेऊन चाललेला असतो. अभिजित मात्र भूमीला ढकलत ढकलत गाडीपर्यंत आणतो आणि म्हणतो की गपचूप इथे माझ्याबरोबर चल, चल गाडीत बस. असं म्हणून तो तिथे तिला गाडीत बसायला सांगतो आणि भूमी खूप घाबरलेली असते आणि ती गपचूप गाडीतही बसते. आता अभिजित तिला आतमध्ये गाडीमध्ये ढकलतो आणि मग म्हणतो की आता गपचूप माझ्यासोबत चलायचं, नाहीतर काय होईल हे सांगता येणार नाही. आता गाडी ही पुढे निघालेली असते. आकाश हा बंगल्याच्या मागच्या बाजूला जिथे निर्माल्य झाडांना घालतात तिथेच आलेला असतो आणि तो तिथे सगळं बघत असतो आणि म्हणतो की भूमी निर्माल्य घालायला इथेच येते, मग ही आता इथे कुठे आहे? तेवढ्यातच त्याचं मागे लक्ष जातं आणि अडगळीची खोली उघडीच असते. तो बघतो आणि म्हणतो की ही अडगळीची खोली उघडी कशी? भूमी कदाचित इथे तर आतमध्ये काही करायला गेली नाही आहे ना, म्हणून तो आता त्या खोलीमध्ये जायला लागतो. आता त्या खोलीमध्ये जात असताना त्याला जराशी भीती वाटत असते की आतमध्ये नक्की काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तो पटकन पायाने दरवाजा उघडतो आणि आतमध्ये येतो आणि आजूबाजूला बघतो, तर त्या अडगळीच्या खोलीत कोणीही नसतं. आकाश म्हणतो की भूमी इथे आली होती का? ही खोली रिकामी कशी आहे? मग भूमी इथे आली तर मग कोणीतरी असायला हवं होतं ना इथे. नक्की काय झालं असेल हा प्रकार? आकाशला आता खूप भीती वाटू लागते की नेमकं काय चाललंय, म्हणून तो खूप टेन्शनमध्ये असतो. नंतर मग आकाश खोलीच्या बाहेर पडतो आणि बाहेर येऊन दरवाजाची कडी लावून मोकळा होतो आणि बाहेर येऊन इकडे तिकडे भूमी भूमी असा आवाज देत असतो, परंतु भूमी कुठेच नसते. आता तो म्हणतो की काय करू या मुलीचं मी? कुठे गेली ही अचानक? काही समजत नाही आहे. आजूबाजूलाही कुठेच नाही आहे ती. म्हणून बाहेर येऊन बघतो तर मेन गेटजवळ ही भूमी नसते, कारण कधीच अभिजित गाडी घेऊन गेलेला असतो. आता तो तिथे येतो मेन गेटजवळ आणि भूमीला फोन ट्राय करत असतो. भूमीची रिंग फोनची होत असते, परंतु ती फोन उचलत नसते. आता आकाश म्हणतो की काय झालं असेल, कुठे गेली असेल ही ऐन वेळेला, मला काहीच कळत नाही आहे. आता आकाशही खूप वैतागलेला असतो. काय करायचं हे त्याला काहीही समजत नसतं. तो खूप टेन्शनमध्ये असतो. मग आकाश आता विचार करतो की नाही, काहीतरी करून मला हे सगळं बघितलंच पाहिजे. भूमीचं नेमकं काय झालं हे मला जरा बघितलं पाहिजे. असं म्हणून तो आता जरा टेन्शनमध्येच असतो. त्याच वेळेला मानसी ही पिल्लूला पाळण्यात झोपवते आणि आता क्षितिजा पण शांत झालेली असते. तेवढ्यातच तिथून आकाश येतो. आकाश म्हणतो की या भूमीचा फोन पण लागत नाही आहे, हिला कळतच नाही या मुलीला की कोणीतरी काळजी करत असेल तिची. तेव्हा मग मानसी म्हणते की काय झालं भाऊजी, ताई नाही आहे का तिथे? मग तो म्हणतो की नाही अगं, मी बघितलं मागे तिथे तिथे निर्माल्य टाकायला आपण मागच्याच बाजूला जातो ना झाडांना, तिथे नाही आहे ती. मग मागून वरतून हे सगळं रागिनी आणि पौर्णिमा बघत असतात आणि म्हणतात की काय झालं आता हिचं, ही आता मध्येच कुठे तडमडली परत. तर आकाश म्हणतो की खरंच कळत नाही आहे मानसी, मानसी काय करायचं ते? तेव्हा मग तो म्हणतो की अरे तू एक काम कर ना, मागच्या बाजूला बघ, नाहीतर आपल्या गार्डनच्या इथे बघ ना, कदाचित ताई तिथे गेली असेल. तेव्हा मग मानसी म्हणते की हो तिथे असेल. नाही तर आकाश म्हणतो की अरे बघितलं, मागची बाजू, गार्डन, गेट सगळं काही बघितलं, परंतु भूमी कुठेच दिसत नाही आहे. फोन लावतोय तर फोनही नाही लागत आहे. तेव्हा मग मानसी म्हणते की भाऊजी एक काम करा ना तुम्ही, कदाचित ना मला असं वाटतंय की ताई ना किराणा स्टोअरमध्ये गेली असेल. मला असं वाटतं तिथेच असेल ती. तुम्हाला माहिती आहे ना, ताईची सवयच आहे, एक काम करताना ती बाकीची 10 कामं पण करायला बघते. मग त्यावर आकाश म्हणतो की बरं ठीक आहे. ठरवा म्हणतो की चल आपण जाऊन बघूया.
मग ते दुकानांकडे किराणा स्टोअरमध्ये शोधायला लागतात आणि इकडे भूमीला किडनॅप केलेली असते ती बेशुद्ध असते. त्यावेळेला ती शुद्धीवर येत असताना अभिजितचा माणूस त्याला सांगतो की हे बघा ती शुद्धीवर यायला लागली आहे. मग आता अभिजित हा हळूहळू तिच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत असतो. आता भूमी ही शुद्धीवर येत असताना ती हळूहळू स्वतःची अंगाची हालचाल करू लागते आणि अभिजितला ते समजतं आणि म्हणूनच तो पटकन मागे वळून बघतो आणि भूमी समोर बघते आणि म्हणते की ही कुठे आली आहे, मला कुठे आणलं आहे आणि हा माणूस कोण आहे ज्याने मला किडनॅप केलं आहे. आता भूमी समोर बघायला लागते आणि विचार करते की नक्कीच हा कोणीतरी तोच आहे का जो मला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत होता. त्या दिवशी त्याने मला रिक्षामधूनही किडनॅप केल्याचा प्रयत्न केला होता. नक्की हा कोण आहे याचा चेहरा दिसला पाहिजे असं म्हणून आता ती तिकडे समोर बघत असते तर समोरून अभिजित आता चालत येत असतो. आता जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे उजेड दिसतो तेव्हा मात्र भूमीला धक्काच बसतो. ती आता बघायला लागते की हा तर अभिजित आहे आणि अभिजित कसा जिवंत झाला. आता अभिजितला बघितल्याबरोबर ती पूर्णपणे घाबरते आणि तिला खरं तर मोठा धक्का किडनॅप केल्यापेक्षा अभिजितला समोर बघण्याचा झालेला असतो म्हणून ती त्याच्याकडे बघतच राहते. आता अभिजित अगदी नजर रोखून रागानेच भूमीकडे बघत असतो. त्यावेळेला भूमीला सगळे क्षण आठवतात कशाप्रकारे अभिजितचा वरतून बिल्डिंगवरून म्हणजेच जी अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असते त्याच्या खाली पडून अभिजितचा मृत्यू झालेला होता आणि त्या मृत्यूनंतर तो बघून रागिनी खूप हळहळलेली होती आणि पौर्णिमा ही खूप विचित्र पद्धतीत रडत होती. ते सगळं आठवतं. नंतर मग आता कृष्णपूजनाच्या दिवशी अभिजितने एक खांब पडताना वाचवलेला होता आणि ती त्याला प्रसाद देण्यासाठी ओ दादा हा प्रसाद घ्या मागे मागे गेली होती. नंतर मग याच माणसाने भूमीला किडनॅप केल्याचा प्रयत्न केला होता रिक्षावाला बनून. हे सगळं आता भूमीला आठवत असतं आणि ती विचार करते की हा अभिजितच आहे. तर हा खरंच म्हणजे मला जे वाटत होतं ते खरं आहे. अभिजित जिवंत आहे पण कसा काय हे सगळं कोणाला माहीत आहे की नाही असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. अभिजित आता समोर बघत असतो आणि म्हणतो की काय. आता ती त्याच्याकडे बघतच राहते आणि विचार करते की नक्की हा अभिजित जिवंत आहे. मग रागिनी आत्याला हे सगळं माहीत असेल का की रागिनी आत्या आणि अभिजितने मिळून हा डाव रचलेला असेल. हा विचार तिच्या डोक्यात येत असतो. अभिजित आता त्याच्या माणसाला सांगतो की एक काम कर, हिचा नवरा आहे ना त्याला फोन लाव, त्याचा नंबर आहे का. तेव्हा मग तो माणूस येतो आणि म्हणतो की हो हा घ्या ह्याचा नंबर, हिच्या नवऱ्याचा नंबर आकाश महाजन. त्यावेळेला मग आता अभिजित तो नंबर बघायला लागतो आणि मग तो नंबर आकाशचा बघून त्याला तो डायल करायचा असतो आणि त्याला अपडेट द्यायची असते की तुझी बायको माझ्याकडे आहे. भूमी विचार करते की या अभिजितला आकाश माहीत कसा नाही आहे. म्हणजे जर हा अभिजितच आहे तर आकाशचा नंबर याच्याकडे असायला हवा होता. आकाशचा नंबर कसा नाही आहे याच्याकडे. नक्की काय प्रकरण आहे. हा अभिजितच आहे पण दिसतोय तर अभिजितच सारखा. नक्की ही काय भानगड आहे असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. पण ती म्हणते की मला जरा शांततेत घ्यायला हवं. नक्की हे काय आहे हे मला सगळं बघितलंच पाहिजे. भूमीला आता टेन्शन येऊ लागलेलं असतं. नक्की या प्रकरणाचा छडा कसा लावायचा तिला काहीच कळत नसतं. त्यानंतर मग आता मानसी ही खूप टेन्शनमध्ये असते. ती पण सारखी भूमीला कॉल करत असते परंतु भूमीचा फोन काही लागत नसतो. आता तेवढ्यातच आकाश आणि अथर्व येतात. तेव्हा मग मानसी म्हणते काय झालं भाऊजी. आकाश अथर्व काय झालं आहे, ताईचा काही पत्ता लागला का. तेव्हा तो धावत येतो आणि म्हणतो की नाही गं, मी किराणा दुकानांमध्ये बघितलं तिथेही नाही आहे ती मुलगी. मग आकाशला ती म्हणते की बरं भाऊजी तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या दुकानांमध्ये बघितलंच का. तेव्हा मग अथर्व म्हणतो की अगं हो आपले बाजूचे ते साठे वेलणकर सगळीकडे पाहिलं परंतु कुठेच नाही आहे ताई, काहीच समजत नाही आहे. अचानक कुठे अशी निघून गेली असेल ती, काहीच कळत नाही आहे. आता मग रागिनी तिथे उभी असते अगदी ब्लँक. पौर्णिमा तिला विचारते की आई तुम्ही केलं, तर ती नाही अशी मान डोलावते. मग नक्की हे प्रकरण केलं कोणी असेल याची भीती सगळ्यांना वाटलेली असते. आता आकाश विचार करतो की नक्की काय झालं असेल. मग आकाशच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की त्या किडनॅपरने तर भूमीला किडनॅप केलं नसेल ना. आता आकाशला आठवतं की भूमीचा त्याला संकर्षणच्या घरी राहत होती तेव्हा फोन आला होता की आकाश मला एक माणूस किडनॅप करण्याचा प्रयत्न करतोय, तो मला घेऊन जातोय, प्लीज आकाश मला वाचव. हे सगळं आता त्याला आठवू लागतं आणि मग त्याच्या लक्षात येतं की आलंय माझ्या लक्षात आता कदाचित भूमीला कोणी किडनॅप करण्याचा तर प्रयत्न केला नसेल ना. मागच्या वेळेला जसा प्रयत्न केला होता तसा आता कोणी प्रयत्न केला असेल का असा विचार आकाशच्या डोक्यात येतो. आता रागिनीलाही त्याच गोष्टीचं टेन्शन येतं की नक्की कोण असेल, कोण भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत असेल. मी तर हे केलं नाही, मग नक्की कोण करत असेल असा विचार डोक्यात येत असतो. आकाश आता अथर्वला म्हणतो की आपण एक काम करूया, आपले जे CCTV फुटेज आहेत ना ते सिस्टीम चेक करूया, त्याच्यामध्ये जर नक्की आपल्याला काहीतरी सापडू शकतं. मग आकाशला खूप भीती वाटू लागते की कदाचित ज्याप्रमाणे भूमीला त्या रिक्षावाल्याने किडनॅप केलं होतं तसंच केलं असेल तर.
म्हणून तो धावत धावत आता त्याच्या ऑपरेटिंग म्हणजे जे CCTV ऑपरेटर रूम असते तिथे जातो. आता मग त्या सिस्टीमकडे ते धावत धावत सगळेजण जातात आणि अथर्व म्हणतो की बघ तिथून सिस्टीम चालू कर, बघ दिसतंय का. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश हे सगळं काय चाललंय बाबा, मला तर ना कळायला काही मार्गच नाही आहे. आकाश म्हणतो की थांब आपण बघूया. भूमीला कोणीतरी आत्या किडनॅप केलंय. आता रागिनीला खरं तर मनातल्या मनात खूपच आनंद होत असतो की भूमी घरात नाही आहे, पण ती मुद्दामच चेहऱ्यावर टेन्शन दाखवत असते. आणि तेवढ्यातच आता इथे आकाश ती सिस्टीम ऑन करायला जातो, परंतु ती बंदच असते. आता ते पाहिल्यावर आकाशला धक्काच बसतो की नक्की हे सगळं काय आहे, ही सिस्टम बंद कशी काय झाली. आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणायला लागतो की आता काय करायचं आहे काहीच कळत नाही आहे. तेवढ्यातच आता अथर्व म्हणतो की आकाश काय करायचं आता, आणि सिस्टम बंद कशी काय झाली. तेवढ्यातच आकाशच्या लक्षात येतं की अरे हो, काल रात्री अचानक लाईट्स गेले होते माहिती आहे तुला, त्यावेळेला लाईट्स गेल्यामुळे हे सगळी सिस्टीम बंद झाली. आणि मग अथर्व म्हणतो की बरोबर, सिस्टीम बंद झाली त्यानंतर आपल्याला ही सिस्टीम पुन्हा स्विच ऑन करायला लागते, परंतु वॉचमन तिथे नव्हताच आणि काल वॉचमन घाबरलेला होता, त्यामुळे वॉचमन पळूनच गेला, तो पुन्हा आलाच नव्हता आणि त्यामुळे ही सिस्टीम आता बंदच राहिली आहे. काय करायचं काहीच कळायला मार्ग नाही आहे. आकाशही आता वैतागलेला असतो, कारण सिस्टम ही बंद झालेली असते. मग अथर्व म्हणतो की हो बरोबर, अरे काल तो वॉचमन नाही का ओरडत होता भूत भूत म्हणून, कदाचित तो त्यामुळे परत आलाच नव्हता. त्याला असं वाटलं की इथे कोणीतरी दुसरंच आहे, म्हणून तो कामावर आज आलाच नाही आहे आणि ती सिस्टम आता चालू केलीच गेली नसेल. ज्यावेळेला लाईट्स ऑफ झाले तेव्हा ती सिस्टीम ही चालूच झाली नाही, म्हणजे आपल्याकडे त्याचं रेकॉर्डच नाही आहे. नक्की काय करायचं काहीच कळत नाही आहे. त्यावर आता अथर्व म्हणतो की मला तरी कळत नाही की आता काय करायचं. त्या नक्की वॉचमनचं झालं काय होतं, कोण होता तो, काहीच कळायला मार्ग नाही आहे. आता अभिजित हा अगदी नजर रोखून भूमीकडे बघत असतो आणि तो विचार करतो की आता हिच्या नवऱ्याला कॉल केला पाहिजे. रागिनी पण मनात विचार करते की नक्की कोण असेल जो भूमीच्या मागे लागलाय, मलाही काही कळायला मार्ग नाही आहे. आता हा माझ्यापेक्षा दुसरा नवीन भूमीचा दुश्मन कोण असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो. आकाश आता खूप टेन्शनमध्ये असतो. मानसी म्हणते की भाऊजी एक काम करा ना, तुम्ही मिसिंग कंप्लेंट करा ना पोलिसांकडे. अथर्व म्हणतो की अगं 12 तासाशिवाय पोलीस कंप्लेंट घेत नाहीत. मग त्यानंतर रागिनी तिथे मस्तपैकी खुश होते आणि रागिनीला आता बघतच मानसी म्हणते की भाऊजी एक काम करा, आपले गायकवाड सर आहेत ना, त्यांच्या लेवलवर म्हणजे आपले जे पर्सनल कनेक्शन आहे त्यांच्या लेवलवर त्यांना ट्राय करायला सांगा ना. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, करतो मी कॉल. आणि मग आकाश तो कॉल करण्यासाठी तयार झालेला असतो. तेवढ्यातच आता इथे अभिजित हा पटकन भूमीच्या इथून बाजूला जातो आणि बाजूला होऊन तो सिम कार्ड त्याच्या दुसऱ्या मोबाईलचं काढून चेंज करून आकाशचा नंबर डायल करतो. आता नंबर डायल केल्यानंतर तिथे आकाश हा म्हणतो की बरं चल आपण एक काम करूया, आपण अथर्व गायकवाड सरांना जाऊन भेटूया आणि त्यांच्या कानावर ही सगळी गोष्ट घालूया. आता गायकवाड सरांना सांगायला जात असतानाच तिथून आकाशच्या फोनवर फोन येतो आणि समोरून आता आकाश म्हणतो की कुठला तरी अननोन नंबर आहे, 1 मिनिट. आता आकाश तो फोन पटकन उचलायला जातो आणि म्हणतो की कदाचित त्या किडनॅपरचा कॉल असू शकतो. तो फोन उचलतो आणि समोरून किडनॅपर म्हणतो की आकाश महाजन. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो मी बोलतोय. कोण बोलतंय तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की तुझी बायको भूमी महाजन ही माझ्या ताब्यात आहे. हे ऐकल्यानंतर आता आकाशला जबरदस्त धक्का बसतो. भूमी ही त्या माणसाच्या ताब्यात. आता त्यावर तो म्हणतो की हॅलो कोण आहेस तू आणि कुठे माझी भूमी, तिला सोड असं म्हणून आता तो ओरडायला लागतो. त्यावेळेला मग इथे आता आकाश पुरता घाबरतो. तो म्हणतो की तुझी बायको माझ्या ताब्यात आहे आणि हो ती सुखरूप आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझी बायको ही सुखरूप असायला हवी तर तू एकच गोष्ट करायची, मी सांगतो त्या पत्त्यावर मला 10 लाख रुपये पाठवायचे, आलं का लक्षात. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो ठीक आहे, मी माझी बायको, पण तू कोण आहेस सांग मला, तू कोण आहेस. तेव्हा तो म्हणतो की ते महत्त्वाचं नाही आहे, तुझी बायको ही तुला सुखरूप असायला हवी आहे ना, तर मग एक काम करायचं, लवकरात लवकर मी सांगतोय त्या पत्त्यावरती पैसे पाठवायचे, जास्त शहाणपणा करायचा नाही. असं म्हटल्यावर आता आकाश खूप घाबरलेला असतो. काय बोलायचं त्याला काहीच कळत नसतं. आकाश म्हणतो की हो माझ्या बायकोला काहीच करायचं नाही, माझ्या भूमीला हात लावू नकोस, लक्षात आलं. मी तुला तुझे 10 लाख रुपये देतो. माझी बायको माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, फक्त कुठे यायचे ते मला सांग. आता अभिजित त्याला म्हणतो की हो ठीक आहे, मी तुला पैसे कुठे पाठवायचे ते लोकेशन सांगतो. पुढच्या तासाभरात मी तुला फोन करतो पैशासाठी, परंतु तू तुझ्या पैशांची जमवाजमव तोपर्यंत करून ठेव. काही झालं तरीही तुझ्या बायकोला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर पैसे लवकर आणायचे. आणि हो जर तुझ्या बायकोला तू वाचवायचं असेल, पैसे आणून दिलेस तर तिला मी नखसुद्धा लावणार नाही. मग आकाश म्हणतो 1 मिनिट, मला सांग की माझी बायको तुझ्या ताब्यात आहे हे कशावरून. तेव्हा तो म्हणतो 1 मिनिट, मला वाटलंच होतं तू काहीतरी प्रूफ मागणार. मग आकाश आता असं बोलत असताना अभिजित पुढे येतो आणि भूमीजवळ तो भूमीच्या
चेहऱ्यावरचा रुमाल असतो तो काढायला सांगतो आणि मग त्याच्या माणसाला खुणवतो. तेव्हा पटकन आकाशला पटवण्यासाठी म्हणून त्याचा जो माणूस असतो तो पटकन भूमीच्या मानेला सुरा लावतो आणि मग भूमी ओरडते की हे हॅलो, काय करताय तुम्ही, काय करतोयस तू, सोड मला, असं म्हणून भूमी आता ओरडत असते. तेव्हा मात्र आकाशला लक्षात येतं की भूमी तिथे आहे आणि मग आता आकाश तिथून जोरजोरात ओरडू लागतो की ए ए माझ्या भूमीला काही करू नको, माझ्या भूमीला अजिबात हात लावायचा नाही. हे बघ, तू जो कोणी असशील, तुझे पैसे तुला 10 लाख रुपये मी देतो, परंतु लक्षात घे माझ्या भूमीला काही होता कामा नये. थांब, मी आलोच, असं म्हणून तो आता पैशाची जमवाजमव करतो, फोन ठेवून देतो आणि भूमी भूमी तुला काही होणार नाही असं ओरडत असतो. आता अभिजित त्याला म्हणतो की चल ठेव फोन, पुढच्या तासाभरात पैसे कुठे पाठवायचे ते सांगतो. तेव्हा मग आता अभिजित पुढे त्याला फोन ठेवता ठेवता म्हणतो 1 मिनिट आकाश महाजन, एक गोष्ट लक्षात ठेव की हे गोष्ट जी काही करतोयस, हे पैसे तू मला देणार आहेस 10 लाख रुपये, हे कुठेही पोलिसांमध्ये कळवायचं नाही. आणि जर पोलिसांमध्ये कळवलंस तर लक्षात ठेव मी तुझं काय करू शकतो ते. तुझ्या बायकोचं जे काही करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे. जर तुझ्या बंगल्याच्या बाहेरून तुझ्या बायकोला तुझ्या नाकाखालून मी घेऊन जाऊ शकतो तर मी तुझ्या बायकोचं काही करू शकतो, हे लक्षात घे. त्यामुळे इथून पुढे आता आठव. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, माझ्या भूमीला काहीच करू नको, मी येतो, तुझे पैसे मी देतो, माझ्या भूमीला हात लावायचा नाही, काहीच करायचं नाही, तुझे सगळे पैसे मी तुला परत देतो, असं म्हणून आता तो आकाश फोन ठेवून देतो आणि पैशाची जमवाजमव करण्यासाठी जात असतो. रागिनी म्हणते की कोण आहे हा माणूस, अरे असा माणूस असा कसा, उलट्या काळजाचा आहे का हा, असा कसा वागतोय हा. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ, आता आपल्याला यावर बोलण्यासाठी काही वेळ नाही आहे, आपल्याला पैशांची जमवाजमव करावी लागेल. आता अथर्वला तो म्हणतो की चल अथर्व, आपल्याला निघायला हवं, लवकरच काहीतरी केलं पाहिजे. तो आता अथर्व त्याच्यासोबत निघतो आणि नंतर मग मानसी तिथेच उभी असते, तीही पिल्लूला बघण्यासाठी म्हणून तिथून निघून जाते. आता रागिनी विचार करते की नक्की काय असेल, या भूमीला किडनॅप तरी कोणी केलं गेलं असेल. त्यावेळेला आता भूमीच्या चेहऱ्यावरचा रुमाल हा बाजूला असतो. ती विचार करायला लागते की हा माणसाला मी कुठे ना कुठेतरी पाहिलं आहे, हा अभिजितच आहे, मग हा इथे असा का मला मारण्यासाठी आणलं आहे. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की जर अभिजित आहे तर त्याला आकाशची किती प्रॉपर्टी आहे सगळं काही माहिती आहे, मग ह्याने जास्त पैसेही मागू शकला असता. कदाचित 10 लाख काय 10 करोड जरी दिली असते याने मागितले असते तरी आकाशने माझ्यासाठी दिली असते. आणि याला चांगलंच माहिती आहे की आकाशचं माझ्यावर किती प्रेम येते, परंतु या माणसाने फक्त 10 लाख रुपये मागितले. नक्की काय आहे, हा खरंच अभिजित आहे की आणखी त्याच्यासारखा कोणी दुसरा आहे, हा खरंच अभिजित आहे की दुसरा कोण. रागिनी आत्याला याच्याबद्दल माहीत आहे का की नक्की त्या काहीतरी लपवतायत, अभिजित बरोबर मिळून हे सगळं कारस्थान मागून करतायत. मग इतके वर्ष अभिजित होता तरी कुठे, नक्की काय प्रकरण आहे हे सगळं, मला काहीच कळत नाही आहे. जर हा अभिजितच असेल तर तो माझ्यावर का राग धरू नये, म्हणजे जो माझ्यावरचा त्याचा राग होता त्याच्याप्रमाणे त्याने तर मला मारून टाकायला हवं होतं. मग त्याने मला जिवंत ठेवून इथे आणलं आहे आणि आकाशकडून पैशांची मागणी करतोय. आकाशकडून तो जास्तही पैसे मागू शकला असता किंवा बिझनेस मागितला असता जास्तीत जास्त, पण ह्याने 10 लाख रुपयाचीच मागणी का केली, नक्की याचं काय आहे, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो आणि ती खूप घाबरलेली असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इन्शुरन्सवाला माणूस आलेला असतो आणि तो म्हणतो की मॅडम हे घ्या, जे काही अभिजित याचं इन्शुरन्स आलं आहे ना, ते इन्शुरन्स पेपर हे रागिनी पटवर्धनच्या नावाने आहेत. तेव्हा मग आता इथे भूमी ही म्हणते की आत्या, इन्शुरन्स पेपर आलेत आणि ते तुमच्या नावाने दिसत आहेत का, म्हणजे अभिजित दादांची प्रॉपर्टी ही तुम्ही. तेव्हा ती म्हणते की नाही गं नाही, हे चेक माझ्या नावाने आलं, खरं तर मी त्याची आई आहे, म्हणूनच या पैशांवरती खरं तर माझा अधिकार असेल असं त्यांना वाटलं असेल, परंतु नाही, माझ्या मुलाला माझे पैसे, माझा मुलगा मला जास्त प्रिय आहे, हे पैसे नाहीत, माझा लेक माझ्यासाठी येणार आहे का गं परत, असं म्हणून ती रडत असताना भूमी म्हणते की आत्या नका रडू, तुम्ही नका काळजी करू, अहो हे पैसे तर पैसे जाऊ द्या, परंतु तुमचा मुलगा तुमच्यासमोर नक्कीच येऊ शकतो. रागिनी म्हणते की असं झालं तर खूप बरं होईल गं, माझा अभिजित परत आला असता तर किती बरं झालं असतं, असं म्हणून ती रडते आणि आकाशही तिच्या रडण्यावर विश्वास ठेवतो. त्यावेळेला मग भूमी म्हणते की आत्या तुम्ही काळजी करू नका, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि त्याचप्रमाणे आताही या वास्तूने आपल्याला तथास्तू म्हटलंय, म्हणूनच बघा तुमचा मुलगा हा नक्कीच तुमच्यासमोर येणार आहे, तिकडे बघा, असं म्हणून रागिनी आता तिला बाहेर बघायला सांगते. त्याच वेळेला समोरून आता अभिजित समोरून आलेला असतो आणि त्याने पूर्ण क्लीन शेव वगैरे केलेली असते.
असते. व्यवस्थित स्वतःचं रूप त्याने चेंज केलेलं असतं आणि तो समोरूनच रागिणीकडे येत असतो आणि आई अशी हाक मारतो. त्यावेळेला मग जेव्हा रागिणी अभिजितला समोर बघते तेव्हा तिचे डोळे अगदी पांढरेपट पडतात आणि काय करावंही तिला सुचत नाही. अभिजितला मी मारलं होतं, मग हा परत कसा काय आला, हा कसा जिवंत झाला आणि इतके दिवस हा कुठे होता, हा विचार रागिणीच्या डोक्यात यायला लागतो. आता भूमी आणि अभिजित दोघंजणही मिळून नेमके रागिणीच्या विरोधात कोणती नवी खेळी खेळणार आहे आणि रागिणीचा कसा पर्दाफाश होणार आहे हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.